नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हे बघा इथे मी आज काय बनवलेलं आहे. सुंदर अशी लाल लाल दिसणारी आणि छान अशी मसालेदार एकदम हॉटेल स्टाईल आणि हॉटेलची टेस्ट असणारी पावभाजी मी इथे बनवलेली आहे. तुम्हाला पण अशीच घरच्या घरी छान सुंदर अशी पावभाजी बनवायची असेल तर तुम्ही आधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ टाकले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघू शकता. चला आता मग आपण सुरुवात करूया व्हिडिओला. हे बघा मंडळी, मी इथे सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. फ्लावर, सिमला मिरची, फ्लावर, वटाणा, टोमॅटो, बीट हे सगळं घेतलेलं आहे. आता आपण ह्या भाज्यांना स्वच्छ धुवून घेऊया. मी फ्लावर आणि मटार एकत्र करून स्वच्छ धुवायला टाकलेले आहेत. स्वच्छ धुवून ते एका कुकरमध्ये टाकलेले आहेत. आणि तिथे मी सिमला मिरची, बटाटा आणि बीट घेतलेला आहे अर्धा. जास्त बीट नाही घेतलेला आहे कारण की लहान मुलं बीट खात नाहीत असं, त्यामुळे मी बीट मोस्टली भाज्यांमध्ये घालते. कारण माझ्या घरी तर लहान मुलगा आहे तो कधी खात नाही बीट, म्हणून मी बीट मोस्टली अशा सगळ्या भाज्यांमध्ये, पराठ्यांमध्ये अशी टाकते. सो मी ते भाज्या सगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत. त्यातलं थोडंसं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी टाकायचं नाही आहे, ठेवून द्यायचं आहे. आणि आपल्या स्मॅशरने आपण छान त्या भाज्या सगळ्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत, बारीक करून घ्यायच्या आहेत. आणि इथे मी टॅमॅटोची प्युरी बनवायची आहे आपल्याला एक. त्यासाठी मी 2 टॅमॅटो कापून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जसं प्रमाणामध्ये तुम्ही भाजी बनवता त्याप्रमाणे तुम्ही टॅमॅटोची प्युरी करायची. आणि टॅमॅटोची प्युरी करताना मी एक छोटासा 2 ते 3 तुकडे बीटरूटचे घातलेले आहेत त्यामुळे त्याचा कलर खूप सुंदर येतो. भाजीला छान असा लाल रंग येतो. त्यामध्ये आपल्याला कलर घालायची गरज पडत नाही कारण की मोस्टली ह्या भाज्या वगैरे लहान मुलं खातात, त्यामुळे आर्टिफिशियल कलर यामध्ये घालायचे नाही. जे नॅचरल असेल त्याचप्रमाणे हे बनवायचे आहेत. सो मी ते कांदा पण चिरून घेतलेला आहे, छान प्रकारे बारीक चिरलेला आहे कांदा. ते कढईमध्ये मी कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं आहे आणि थोडं बटर घातलेलं आहे. कारण मला जास्त असं ऑइली नाही बनवायचे, मी तेच तुम्हाला सांगितलं. कारण लहान मुलांना मला हे द्यायचं असल्यामुळे मी जास्त ऑइलचं प्रमाण त्याच्यामध्ये किंवा बटरचं प्रमाण नाही जास्त वापरत त्याच्यामध्ये. सो तुम्हाला जर तुम्ही खाणार असाल किंवा तुम्हाला जर आवडत असेल बटर तर तुम्ही जास्त प्रमाण टाकू शकता आणि अजून छान टेस्टी होईल भाजी तुमची. इथे अद्रक आणि लसूणची मी पेस्ट टाकलेली आहे. छान हे सगळं परतून घ्यायचं आहे मस्त ब्राऊन होईपर्यंत. नंतर ज्यामध्ये आपला घरचा जो असते लाल मसाला असतो तो टाकायचा आहे. आणि पावभाजीचा मसाला असतो. पावभाजीचा मसाला इथे एव्हरेस्टचा घ्या, सुहानाचा घ्या. मी इथे एव्हरेस्टचा मसाला आणलेला आहे पावभाजीचा, तो 2-3 चमचे टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार, टेस्टनुसार किंवा क्वांटिटीनुसार तो मसाला तुम्ही ॲड करू शकता आहे. हे बघा, मी हे टॅमॅटोची प्युरी जी बनवलेली ती मी आता यामध्ये ॲड केलेली आहे. तुम्ही बघत असाल ह्याचा रंग किती सुंदर लाल लाल दिसतो आहे, कारण ह्याच्यामध्ये मी थोडंसं बीट टाकलेलं होतं, त्यामुळे ह्याचा कलर चेंज झालेला आहे. खूप सुंदर कलर आला, नॅचरल कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आणि मी हे भाजी स्मॅश करून म्हणजे ह्याच्यातून काढून ठेवलेली होती कुकरमधून वेगळी, आणि ती भांडी सगळी आवरून घेतलेली होती. तर ते आता मिक्सर मी सगळं ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, जे स्मॅश केलेल्या भाज्या होत्या आपल्या. आणि जे पाणी आपण मगाशी तुम्हाला सांगितलं ते पाणी त्या काढलेलं वेगळं टाकून नाही द्यायचं आहे. त्याचा यूज आपल्याला आता इथे होतो. ह्याच्यामध्ये आपण वेगळं पाणी नाही घालायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळे भाज्याचे प्रोटीन ज्या भाज्या ते सगळं अर्क उतरलेलं असतं पाण्यामध्ये, त्यामुळे हे पाणी फेकून नाही द्यायचं. हे भाजीसाठी यूज करायचं. तुम्हाला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे, किती घट्ट हवी, किती पातळ हवी आहे, ह्यासाठी हा पाण्याचा उपयोग करायचा आहे. मी थोडं थोडं करून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपली इथे भाजी रेडी झालेली आहे. मी वरतून छान कोथिंबीर गार्निश केली आणि बटर टाकलेलं आहे. साईडला तवा गरम करून त्याच्यावरती पावाला छान बटर लावून पाव मस्त गरम केलेले आहेत. आणि अशा प्रकारे पावभाजी आपले रेडी झालेले आहेत. सुंदर असे हॉटेल स्टाईल मस्त बटर टाकलेले पावभाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पण अशी पावभाजी नक्की घरी बनवून बघा. बाहेर जायची आपल्याला गरज नाही. हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.